ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। तर गेल्या काही दिवसांपासून आपण गीता याचा क्लास सुरू केलेला आहे आणि आपण पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर आणि चौथा चॅप्टर 4 अध्याय पूर्ण केले. तर या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या हा जो अध्याय आहे, या अध्यायामध्ये जवळपास भगवंतांनी गीता सांगितली आहे की जिथे दुसऱ्या अध्यायात त्यांनी सांख्ययोग सांगितला, तिसऱ्या अध्यायात कर्मयोग सांगितला आणि चौथ्या अध्यायात पण त्यांनी या सगळ्या पूर्ण अध्यायाची दोन्ही मिक्स करून तिथे त्याचं डिस्कशन केलं आहे. तर तुम्ही जर बघितलं गीतेचं ह्या 3 चॅप्टरमध्ये भगवंतांनी बरंचसं काही सांगून दिलं. म्हणजे कर्मयोग पण सांगितलं आहे आणि ज्ञानयोग पण सांगितलं आहे. आणि या 5व्या अध्यायामध्ये ह्या तिन्ही अध्यायाची समरी थोडक्यात भगवंतांनी सांगितलेली आहे. तर आपण आता 5वा अध्याय तर कंप्लीट केला, तर त्याची थोडीशी काही वेळ आपण समरी बघू, कारण बरीच मोठी गॅप पडलेली आहे. तर या अध्यायामध्ये 4 गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे आपण त्याला म्हणतो की जीवनशैली कशी असावी किंवा साधक जीवनशैली कशी असते, त्याला आपण निष्ठा म्हटलेलं आहे. याच्या टेक्निकल लँग्वेजमध्ये त्याला म्हटलं आहे की लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, की मी 2 प्रकारच्या निष्ठा अर्जुना तुला सांगितल्या होत्या. निष्ठा म्हणजे वे ऑफ लाईफ किंवा आपण जे जीवन जगत असतो ते. त्यातमध्ये मग आता आपण माहिती आहे आपल्याला की कोणी ब्रह्मचारी म्हणून जीवन घालवतं, कोणी गृहस्थ म्हणून, कोणी संन्यासी म्हणून आणि कोणी वानप्रस्थी म्हणून. तर या निष्ठांबद्दल या अध्यायात सांगितलं गेलं. नंतर या निष्ठांना अनुसरून असलेल्या साधना कुठल्या असू शकतात, म्हणजे गृहस्थ माणसाची साधना कशी असेल, संन्यासाची साधना कशी असेल, या प्रकारच्या तिथे काही त्यांनी गोष्टी सांगितल्या. कारण ज्याप्रमाणे निष्ठा आहे तुमची त्याचप्रमाणे साधना पण तुमची होत असते. तर या निष्ठा आणि साधना ह्या 2 टॉपिक त्यांनी तिथे घेतलेले आहे. तिसरा होता त्याचा की ह्या निष्ठा जे आपण घेतो आहे त्याचं फळ काय आहे, साधनेचं फळ काय आहे. कारण हा सहज प्रश्न येतो की मी जर गृहस्थ आहे आणि मी गृहस्थ असल्याप्रमाणे जर मी माझं जीवन व्यतीत करत असेल तर मग त्यापासून मला फळ काय मिळणार आहे, हा साधारण प्रश्न येतो. मी जर संन्यासी आहे आणि संन्यासी बनून मी जर काही आध्यात्मिक जीवन घालवायचा प्रयत्न करतो, त्याचं फळ काय असणार आहे. तर पहिला त्यांनी टॉपिक तिथे घेतला होता की निष्ठा काय आहे, कुठल्या प्रकारच्या जीवनशैली आपण वापरू शकतो, त्यासाठी कुठल्या साधना आपण करायला पाहिजे. तिसरा तिथे मुख्य येतो की त्याचं फळ काय आहे सगळ्या साधनांचं. आणि नंतर शेवटच्या अध्यायात त्यांनी शेवटच्या 3-4 श्लोकांमध्ये भगवंतांनी या 5व्या अध्यायामध्ये ध्यानयोगाबद्दल सांगितलं होतं. आणि जस्ट ध्यानयोगाची इंट्रोडक्शन त्यांनी तिथे सुरू केली होती. आपण आता 6व्या अध्यायामध्ये ॲक्च्युली ध्यानयोग काय आहे ते आपण बघणार आहोत. ह्या 5व्या चॅप्टरमध्ये शेवटच्या 3-4 श्लोकांमध्ये त्यांनी फक्त ती इंट्रोडक्शन दिली होती, ते आपण बघितलं. तर ह्या अध्यायाची सुरुवातच होते तिथे की संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च शंससी, की इथे त्या अर्जुनाला प्रश्न पडतो की भगवंत तुम्ही तर कर्मसन्यासाचं पण त्याबद्दल पण तुम्ही बोलला, कर्मसन्यास म्हणजे संन्यास मार्गाबद्दल, आणि दुसरीकडे तुम्ही कर्मयोगाबद्दल पण बोलता आहात. तर ह्या दोन्हीमध्ये माझं कन्फ्युजन होत आहे की संन्यास मार्ग हा बरोबर आहे की कर्मयोग मार्ग बरोबर आहे. तर या कन्फ्युजनमधनं म्हणजे या प्रश्नामधून हा 5वा अध्याय सुरू झालेला आपण बघितला आहे. आणि तिथे श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात की मी दोन्ही मार्ग जरी तुला सांगितले असते तरीही एक लक्षात ठेव की तुझ्यासाठी ते म्हणतात की निश्रेय सकरा उभो
तयोस्तु कर्मसन्न्यासात कर्मयोग विशिष्यते, की मी तुला कर्मयोग पण सांगितला आणि ह्या कर्माचा त्याग करायचा म्हणजे संन्यास मार्ग पण तुला सांगितला. परंतु अर्जुना, तुझ्यासाठी हा कर्ममार्गच महत्त्वाचा आहे. इथे ते त्याला निक्षून सांगतात. कारण आपण बघितलं आहे की अर्जुनाला थोडा शॉर्टकट पाहिजे. अर्जुनाला हे असं सगळे ह्या त्या कर्माच्या भानगडी, कर्मापासून तयार होणारे काय आपल्याला मानसिक त्रास, या सगळ्यातनं त्याला वाचायचं होतं. आणि हे सगळं शॉर्टकट म्हणजे हे सगळं उडवून देऊन लगेच आपण ध्यानयोगाकडे जाऊ असं अर्जुनाला वाटलं होतं. पण ते न करता भगवंताला म्हणतात की तुझ्यासाठी म्हणून मी कर्मयोग सांगतो. म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या निष्ठा वेगळ्या असू शकतील, म्हणजे गृहस्थ धर्माच्या निष्ठा वेगळ्या असू शकतील. कारण आपण आपण डिटेल त्याच्यामध्ये बघितलं होतं की गृहस्थ धर्मामध्ये काय आहे की सिक्युरिटी आहे, परंतु तिथे व्यत्यय पण खूप आहे, अडथळे पण खूप आहे त्या मार्गामध्ये. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, घरच्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात. पण संन्यासांकडे कसं की त्यांना ह्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा ह्या ड्युटीज नसतात, पण तिथे इन्सिक्युरिटी असते. तर याबद्दल आपण बोललो होतो मागच्या क्लासमध्ये, बघितलं होतं आपण की दोन्हीही मार्गामध्ये काही चांगल्या पण गोष्टी आहे आणि काही निगेटिव्ह पार्ट पण आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही मार्गामध्ये आहेत. तर इथे भगवंत त्याला सांगतायत की तू कर्मयोगाचा म्हणजे कर्मयोगाला फाटा देऊन तू डायरेक्ट ध्यानयोगामध्ये जाऊ शकत नाही किंवा ज्ञानमार्गाकडे वळू शकत नाही. हे तुझ्या हातात नाही आहे. म्हणून ते भगवंताला म्हणतात की तू निष्ठा म्हणजे कसल्या प्रकारचं जीवन व्यापन करायचं हे तुझ्या हातात आहे. मी संसारी व्हायचं, गृहस्थ व्हायचं की संन्यासी व्हायचं हे तुझ्या हातात आहे. परंतु हा जो मार्ग मी सांगितला आहे हा तुझ्या हातात नाही आहे. तुम्हाला इथनं कर्मयोगानेच पुढे जाणं आहे. म्हणजे इथे चॉईस नाही आहे कुठला की मी कर्मयोग घ्यायचा की ज्ञानयोग घ्यायचा की भक्तियोग घ्यायचा. इथे चॉईस साधकाला नाही आहे. इथे भगवंत तेच त्याला सांगतात. फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा आपल्याला पण याचा म्हणजे कधी कधी जेव्हा आपण काही वेदांतावरचे पुस्तकं वाचतो, ज्ञानावरचे पुस्तकं, तेव्हा असं वाटतं की अरे काय तर फारच सोपं आहे, डोळ्यावर बसायचं आपलं आणि बस संपलं. कुठे कर्म, कुठे काम, कशात त्या भानगडीत जायचं, एवढं रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायच्या, मग रिस्पॉन्सिबिलिटीसोबत वेगवेगळ्या तुमच्यावर जबाबदाऱ्या पडतात, त्या पेलायच्या. त्याच्यापेक्षा हे आपलं बरं, डोळे लावून बसलं की संपलं. तर इथे भगवंत म्हणतात की निष्ठा वेगवेगळ्या असू शकतात, पण साधनेचा मार्ग मात्र एकच आहे. तो म्हणजे कर्मयोग तुला करणं भाग आहे. ते कर्मयोग करून तुम्हाला चित्तशुद्ध करून घेणं भाग आहे. आणि चित्तशुद्ध करून झाल्यानंतर तुम्हाला ज्ञानप्राप्तीची योग्यता प्राप्त होणार आहे. हे जर होत नसेल तर तुम्ही जसं आपण म्हणतो ना की मला जर डॉक्टर व्हायचं आहे किंवा इंजिनियर व्हायचं आहे, तर मला 12वी पास करणं आवश्यक आहे. 12वी पास न करता मी डॉक्टर पण होऊ शकत नाही किंवा इंजिनियर पण होऊ शकत नाही. तर कर्मयोग करून चित्तशुद्ध करणं हे झालं तुमचं क्वालिफिकेशन, पहिलं बेसिक. हे तुम्हाला करावंच लागतं. किंवा संन्यासी पण जे आहेत, संन्यासांना पण कर्म सुटलेलं नाही आहे. कर्म म्हणजे त्यांना पण त्यांचं स्वतःचं कर्म आहे, म्हणजे बाहेरच्या समाजासाठी कर्म तो भाग वेगळा, पण त्याचं स्वतःचं संन्यास धर्मासाठी म्हणून पण त्याचं काही एक कर्तव्य कर्म असतं. तर ते कर्तव्य करून त्याला पण सुटलेलं नाही आहे. म्हणून ते म्हणतात भगवंत की कर्मयोग प्लस उपासना, म्हणजे तू निष्काम कर्मयोग करत जा, त्याचसोबत ईश्वराची साधना आराधना ती पण तू करत जा. आणि असं केल्याने तुझं चित्त शुद्ध होईल आणि नंतर तुला ज्ञानमार्गाकडे जाता येईल. तर या चॅप्टरमध्ये सगळ्यात ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की इथे आपल्याला मार्गाबद्दल काही चॉईस नाही आहे. कुठला मार्ग मी घ्यायचा, कर्मयोग घ्यायचा की ज्ञानयोग घ्यायचा, पण कुठलं जीवन मी व्यतीत करायचं यासाठी आपल्याला इथे फ्रीडम आहे. म्हणून नंतर इथे आपण पुढच्या याच्यामध्ये बघितलं की ब्रह्मण्य आधाय कर्म आणि संगम त्यक्त्वा करोति व. मग इथे भगवंताने सांगितलं काही काही खूप इम्पॉर्टंट श्लोक याच्यामध्ये आहे की कर्मयोग करताना कसा भाव असायला पाहिजे की ब्रह्मावर पूर्ण तुमचं विश्वास ठेवून किंवा ब्रह्मावर पूर्ण भार टाकून तुम्ही त्याप्रकारे काम करायला पाहिजे. आणि हे पूर्ण जे काही आपण काम करतो हे प्रसाद बुद्धीने ग्रहण करायला पाहिजे की भगवंताला जे काही मी काम करतो आहे ते मी भगवंताला पूर्ण अर्पण केलं आणि त्याचं फळ जे काही मिळतं त्याचा प्रसाद या बुद्धीने जर आपण प्रत्येक
जी काही गोष्ट आपल्या जीवनात घडते, जी काही जीवनात आपल्या गोष्ट येत असते समोर आपल्या, ती प्रसाद बुद्धीने घेऊन जर आपण द्यायचा प्रयत्न केला तर इथे आपण या सगळ्या गोष्टींमध्ये अडकत नाही. मग प्रश्न येतो की मी कर्मयोग केल्यानंतर मला काय मिळणार आहे, कशाला कर्मयोग पाहिजे. मग हाच प्रश्न येईल की मग 12वी कशाला करायचं. 12वी केल्याने काय होईल की तुम्ही एंट्रन्स एक्झाम देण्याच्या लायक व्हाल. तुम्ही 12वी जर पास नसाल तर तुम्ही एंट्रन्स एक्झाम देऊ शकत नाही. तसंच कर्मयोग केल्याशिवाय तुमचं चित्तशुद्ध होत नाही, तुमचं स्पिरिच्युअल ओरिएंटेड जे लाईफ आहे ते आपलं होत नाही, तो निष्काम भाव मनामध्ये येत नाही. आणि हे धर्म अर्थ काम मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आपल्याला दिले आहेत, तर हे या मार्गावर जात असताना बरेच वेळा आपला अर्थ आणि काम हे मग मुख्य राहत नाही. म्हणजे आपल्याला पैशाची पण आवश्यकता आहे, जीवनामध्ये एन्जॉयमेंटची पण आवश्यकता आहे, परंतु हा कर्मयोग जर केला आपण आणि जर उपासना त्यासोबत जर चालू ठेवली तर हळूहळू आपली ही अर्थामागची धाव किंवा हे जे पैशामागे धावणं म्हणा किंवा भोगांमागे धावणं ही हळूहळू कमी होते. म्हणजे इथे असं म्हणायचं नाही आहे की ते सोडायला पाहिजे, आपण हे सोडू शकत नाही. आपण स्वतः कितीही जोर केला तरी ह्या गोष्टी सोडू शकत नाही किंवा दाबून टाकू शकत नाही. ह्या नॅचरली तुम्हाला व्हायला पाहिजे. जेव्हा तुमच्या मनामध्ये एक वेगळा पूल तयार होईल, म्हणजे पॉझिटिव्ह पूल, की मला भगवंताबद्दल आता प्रेम निर्माण झालं आहे माझ्यामध्ये, भगवंताच्या ध्यानामध्ये नामामध्ये माझं मन हळूहळू रमायला लागलं आहे, तर तुमचं आपोआप इकडलं माइंड कमी होतं. आता आपण भोगाकडे किंवा याच्याकडे का जातो, कारण आपलं मन तिकडे जात नाही आहे, काहीतरी पॉझिटिव्ह पूल आपल्यासमोर नाही आहे. पण जेव्हा आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी, समजा आता बघा ना की जेव्हा कोणाला, आता मग आपण तेच उदाहरण जर आपण घेतलं, कोणाला डॉक्टर व्हायचं आहे, कोणाला इंजिनियर व्हायचं आहे, तर ते इतके अभ्यास करतात की त्यांची इतर गोष्टी बऱ्याच सुटून जातात. त्यांना काही मग सोडावं लागत नाही आहे की बाकी मौज मजा करणं आहे किंवा बाहेर टूरला जाणं आहे, हे आपोआप त्यांचं ते कमी होतं, कारण त्यांचं इतकं फोकसिंग असतं की मला अभ्यास करायचा, मला चांगले मार्क्स मिळवायचे. तसंच जेव्हा साधकाचं जेव्हा असं होतं की मला भगवंताकडेच फक्त जायचं आहे आणि भगवंताच्या नामस्मरणामध्येच मला आनंद होतो आहे किंवा कर्मयोग करण्यामध्ये, लोकांची सेवा करण्यामध्ये मला आनंद मिळतो आहे, तर मग हळूहळू त्याचं ह्या इकडल्या गोष्टी हळूहळू गळून पडतात. तर हा कर्मयोगाचा फार मोठा उपयोग आहे इथे. मग आपण ते 13व्या श्लोकापासून तर 21पर्यंत मग भगवंतांनी इथे ज्ञानयोगाचा विचार आणला या 5व्या अध्यायामध्ये, की मग ज्ञानयोग काय, मग ज्ञानयोग कशाला करायचं. तर ह्या स्टेप्स अशा आहेत, त्याच्यापूर्वी पण मी सांगितल्या, रिपीटेडली मी सांगणार आहे. कारण जेव्हा आपण कर्मयोग करतो किंवा जेव्हा उपासना, भगवंताचं नामस्मरण आपण करतो, त्यानंतर आपल्याला ज्ञान मिळवायची योग्यता आपल्यामध्ये येते, म्हणजे वी आर इलिजिबल फॉर दॅट. जसं 12वी झाल्यानंतर तुम्ही एंट्रन्स एक्झाम देण्यासाठी इलिजिबल झाला, तर मग त्यानंतर काय करायचं, त्यानंतर श्रवण मनन निधिध्यासन ह्या 3 गोष्टी सांगितल्या की आपण आता श्रवण जास्त करायला पाहिजे. जर तुमचं कर्मयोग झालं असेल, तुमचं मन शांत झालं असेल, आपलं हे जे विखुरलेलं मन आहे, 10 ठिकाणी आपलं मन जातं, ते हळूहळू जर एककेंद्रित होत असेल आपलं मन, आणि मनामधल्या आपल्या कामना वासना जर हळूहळू कमी होत असतील, हे जर आपल्याला वाटलं, म्हणजे हे प्रत्येक साधकाने स्वतःला समजून घेणं आहे की माझ्यामध्ये किती माझ्या वासना कमी झालेल्या आहेत आणि मी किती भगवंताकडे जात आहे. तर ह्या जर गोष्टी होत असतील तर मग त्यांनी श्रवण करावं. श्रवण करणं म्हणजे काय आहे की दीर्घकाळ, नैर्यंतर, सत्कारासेवित, हे 3 शब्द फार महत्त्वाचे आहे. की निरंतर म्हणजे मी मी जेव्हा 5व्या क्लासमध्ये होती ना, तेव्हा मी गीता वाचली होती आणि 5वीत वाचले आणि मी डायरेक्ट आताच वाचतो आहे, अशा गीता वाचनाने काही होणार नाही आहे. निरंतर म्हणजे सिस्टमॅटिक स्टडी तो व्हायला पाहिजे, की मी वाचन आहे, मग त्याच्यावर विचार करणं आहे, त्याच्यावर नोट्स काढणं आहे, त्याची आवृत्ती करणं आहे. कारण आपण म्हणजे आपल्याला आधीच आपली मेमरी खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यामध्ये ह्या गोष्टींची पुन्हा मेमरी ठेवणं, ह्या गोष्टींची सदैव आठवण ठेवणं हे फार कठीण आहे. म्हणून सिस्टमॅटिक स्टडी आणि कन्सिस्टंट, नैरंतर, की मी आता केलं, मग 2 वर्ष मग सगळं बंदच केलं आणि नंतर मग पुन्हा कधीतरी आठवण झाली केव्हा तरी काढलं, असं श्रवण होऊ नये. तर ह्या 2-3 गोष्टी आवश्यकता आहे की नैरंतर त्याच्यामध्ये पाहिजे,
कंटिन्युटी त्याच्यामध्ये पाहिजे. आणि सत्कार आसेवित म्हणजे की खूप श्रद्धेने की हे मी वाचन केल्यानंतर मला माझ्या स्वतःच्या स्वरूपाबद्दल काहीतरी माहिती मिळणार आहे, यामुळे माझ्यामध्ये काहीतरी बदल घडणार आहे, हा विश्वास ठेवून जर आपण जर श्रवण केलं तर त्याला खरं श्रवण म्हणायचं. म्हणजे गुरु जेव्हा आपल्याला कानामध्ये मंत्र देतो ते खरं श्रवण आहे पहिलं. पण ते श्रवण झाल्यानंतर गुरुनी सांगितल्यानंतर जे काही आपलं रिअलायझेशन व्हायला पाहिजे ते होण्यासाठी पात्र आपण व्हायला पाहिजे. आणि जे कोणी शिष्य आपल्याला दिसतील की जसे तयार शिष्य आहेत की ज्यांचं आध्यात्मिक जीवनामध्ये फार उच्च कोटीला ते गेलेले आहेत, तर त्यांनी गुरु जेव्हा त्यांना सांगतो की तत्वमसी अहम ब्रह्मास्मी, जसं त्याच्या कानात त्यांनी मंत्र सांगितला लगेच त्यांना त्याचं रिअलायझेशन होतं. पण ही पात्रता होण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणून श्रवण हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे श्रवण केल्यानंतर काय होईल की आपल्याला ह्या आध्यात्मिक जे काही लिटरेचर आहे किंवा हा जो विषय आहे हा फार क्लिष्ट विषय आहे. तसा क्लिष्ट नाही आहे तसं म्हटलं तर, पण आपण तो म्हणजे आपला अभ्यास त्या विषयाबद्दल नसल्यामुळे तो क्लिष्ट वाटतो बरेच वेळा. तर त्याची आपल्याला तोंड ओळख होईल आणि हळूहळू आत्म्याचं ॲटलिस्ट इंटेलेक्च्युअली मी म्हणतो इंटेलेक्च्युअली आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कन्व्हिन्स होतील. म्हणजे आपल्याला तिथे सांगितलं की नवद्वारे पुरे देही नैव किंचित करोती की ह्या शरीरामध्ये हा काही आत्मा अशी काहीतरी गोष्ट आहे. आपल्याला आता माहीत पण नसतं काही की आत्मा आहे नाही आहे. आपल्याला वाटतं मीच आहे, मीच सगळं करणार आहे, मीच करता आहे, मीच भोगता आहे, सगळं काही मीच आहे. तर हे मी ही जी आपली आयडेंटिटी सध्या आपल्या या स्वतःच्या शरीराशी आणि मनाशी झालेली आहे, हळूहळू अनुभव कदाचित तो आज येणार नाही, पण इंटेलेक्च्युअली जरी आपण फार त्याच्यासाठी कन्व्हिन्स जर झालो. बंगालीमध्ये फार एक चांगलं ते म्हणतात की म्हणजे समजा कोणाला विचारायचं आहे ते म्हणतात की केमोनाचो शरीर केमोनाचे, म्हणजे तुझं शरीर कसं आहे. आता हे बंगालीमध्ये असं म्हणतात, तू कसा आहे असं म्हणत नाही, तुझं शरीर कसं आहे. म्हणजे माझ्यापेक्षा हे शरीर वेगळं आहे. म्हणजे मी हा आत्मा हे या शरीरामध्ये आहे. शरीर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. जसं आपण म्हणतो का तुझी गाडी कशी आहे, काय गाडी तुझी चांगली आहे की नाही, चांगल्या कंडिशनमध्ये आहे की नाही, मायलेज कसं देतं, म्हणजे मी त्या गाडीपेक्षा वेगळा आहे. तसंच मी ह्या शरीरापेक्षा वेगळा आहे. या शरीरामध्ये तो आत्मा वास करतो आहे. मी शरीर नाही आहे, या शरीरामध्ये आत्मा वास करतो आहे. हे झालं मनन. म्हणजे मी ऐकलं, श्रवण केलं आणि आता या गोष्टीवर मी जास्त मनन करायला लागलो आहे. मी इंटेलेक्च्युअली त्याचा विचार करायला लागलो आहे. हे मनन आहे. आता हे श्रवण मनन निधिध्यासने केव्हा करायला सांगितलं आहे आपल्याला किंवा केव्हा करायला पाहिजे की जेव्हा आपण कर्मयोग केला आहे, त्यासोबत आपण उपासना काही भगवंताची केलेली आहे आणि या दोन कर्म आणि उपासना केल्यामुळे आपलं मन शांत झालं आहे. जे बहिकेंद्रित मन होतं ते आता आत्मकेंद्रित व्हायला लागलेलं आहे. सुरुवात झाली आहे त्याची, किंवा आपला स्वतःलाच जाणवतं आता या बाहेरच्या गोष्टींमध्ये आपला हळूहळू रस कमी व्हायला लागला आहे. असं ज्यावेळेस वाटतं तेव्हा मग या श्रवण आणि मननाचा उपयोग आहे. कारण ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपलं श्रवण पण व्यवस्थित होत नाही. म्हणजे बघा ना, म्हणजे कधी कधी क्लासला आपण बसतो तर क्लासला समजा मला 8 वाजता काही काम असेल तर 7:45 वाजेपासून आपलं सुरू होऊन जातं की 8 वाजता जायचं आहे. मग बंद होणार नाही, गेट पण बंद होणार नाही. किंवा तुम्ही समजा कुठं तुम्हाला जायचं आहे, अरे बाबा मला 8 वाजता क्लास संपतच नाही, मला तर रिक्षा मिळायला पाहिजे, रिक्षा मिळणार नाही. तर ह्या गोष्टी आपल्या मनात हळूहळू तयार होतात. कारण आपल्याला सध्या आपल्या जीवनात काय आहे की हा धर्म आहे आपल्या जीवनामध्ये, पण हा बाकी सगळं माझं नीट ठेवून धर्म आहे. म्हणजे फक्त धर्माचं आचरण करणंच माझ्यासमोर आता फोकस नाही आहे. मला सगळ्याच गोष्टी पाहिजे आहे आणि त्या गोष्टीत जर धर्म असला तर चांगला आहे. म्हणजे मला इतर सगळं सांभाळून मला धर्म करतो आहे. पण धर्माला केंद्र करून आपण चालत नाही आहे सध्या. ही फॅक्ट आहे. हे सगळं समजून घ्यायला पाहिजे आपण की धर्माला केंद्र करून की मला आध्यात्मिक जीवन जगायचं आहे, मला आध्यात्मिक उन्नती करायची आहे म्हणून माझं जीवन त्याच्यात भौतिक फिरणं आणि मी बाकी सगळं करतो आहे आणि त्याच्यामध्ये एक ते काहीतरी आहे ज्याच्यामध्ये फरक आहे. तर हे श्रवण मनन काय करतं, हे श्रवण आणि मनन, विशेषतः मनन, हा तुमचा बेस पक्का करतो.
की मी शरीर नाही आहे, की हा या शरीरामध्ये आत्मा आहे, या प्रकारच्या गोष्टी हळूहळू हळूहळू आपल्या मनामध्ये यायला लागतात. म्हणजे जसं मी नेहमी उदाहरण देतो की बाहेर सूर्यप्रकाश असतो आणि आपण विचारतो काय तू बघतो, तर आपण म्हणतो झाड आहे, घर आहे, बिल्डिंग आहे, सगळं आहे. पण सूर्यप्रकाशाला आपण विसरून जात असतो. खरं तर जेव्हा आपण झाड बघतो तेव्हा झाड प्लस सूर्यप्रकाश बघत असतो, बिल्डिंग प्लस सूर्यप्रकाश बघत असतो. परंतु आपण सोयीस्कर तो सूर्यप्रकाश विसरून जातो आणि आपण म्हणतो की नाही, मला झाड दिसतं आहे, पक्षी दिसतं आहेत, मला फळं दिसत आहेत, असं आपण म्हणतो. पण आपण ॲक्च्युली जर बघितलं तर प्रत्येक वेळेस आपण म्हणायला पाहिजे की सूर्यप्रकाश आणि फळ, सूर्यप्रकाश आणि झाड असं मला दिसतं आहे. तर या मननाने काय होतं की हे जे विसरून जाणं आहे आपलं स्वतःचं आत्मस्वरूप किंवा मी कोण आहे किंवा आपल्यामधला जो साक्षी जो आत्मा आहे याचं अस्तित्व आपल्यामध्ये हे आपण विसरून जातो. बरेच वेळा आपण म्हणजे बरेच वेळा काय मॅक्सिमम 99% आपल्याला आपण मी अजय, मी स्वामी हा अमुक, मी इथे आहे, मी आहे, हे जे मन आणि बुद्धीने असलेलं युक्त आपलं एक पर्सनॅलिटी आहे हीच आपल्याला सदैव धरून असते. तर मननाने ह्या गोष्टी हळूहळू कमी होतात आणि त्यानंतर मग येतं निदिध्यासन. निदिध्यासन काय आहे की निदिध्यासनामध्ये तुम्ही आता इमोशनली, आतापर्यंत काय होतं इंटेलेक्च्युअली आपण कन्व्हिन्स करायचा प्रश्न करत होतो, पण आता आपण कंप्लीट आपली पर्सनॅलिटी त्याप्रमाणे अनुभवासाठी म्हणून तयार करतो. की इथे आता अनुभवाची गोष्ट येते निदिध्यासनामध्ये, की सायकोलॉजिकली आणि काय म्हणतात आपण मेंटली आता मी त्याचा अनुभव करायला प्रयत्न करतो. आता मला पहिल्यांदा काय झालं मननामध्ये की इंटेलेक्च्युअली मी कन्व्हिन्स झालो की हो की हे शरीर आहे, या शरीरामध्ये काहीतरी आहे, स्पिरिट किंवा तो आत्मा आहे. कारण जर माझं कुठलं एखादं इंद्रिय जर निकामी झालं तर फक्त ते इंद्रिय निकामी होतं, पण माझ्यामध्ये आत्मा असतोच. हां, तर ह्या प्रकारचा काही जर आपण विवेक जर केला तर हे मननामध्ये आपण इंटेलेक्च्युअली कन्व्हिन्स होतो आणि नंतर त्याचं कन्व्हर्शन या निदिध्यासनामध्ये होतं. म्हणून इथे आपण बघायला पाहिजे की आयडेंटिफिकेशन आपलं या निदिध्यासनापासून निघून जातं. म्हणजे मी आत्मा हे आयडेंटिफिकेशन, आता काय आपलं आयडेंटिफिकेशन काय, मी शरीर आहे, हे निघून जाऊन मी आत्मा आहे या प्रकारचं आयडेंटिफिकेशन या निदिध्यासनामुळे आपल्याला मिळू शकतं. तर ह्या 13 ते 21 श्लोकामध्ये भगवंतांनी ह्या ज्ञानयोगाचा इथं आपल्याला परिचय दिला इथे. आणि नंतर मग आपण जर बघितलं 22 ते 26 श्लोकापर्यंत इथे आपण त्यांनी फलाबद्दल इथे बोललेलं आहे की फळ, की हे जे मी आता निदिध्यासन किंवा श्रवणमनन निदिध्यासन करणार आहे किंवा काय, या गोष्टीने मला काय होणार आहे की फळ काय मिळणार आहे, मला जीवनमुक्ती मिळणार आहे. की मी या म्हणजे हा जो माझा जन्म आणि मरणाचा जो चक्कर आहे, या जन्म मरणाच्या चक्रातून मी आता बाहेर पडणार आहे. तर हे जीवनमुक्ती किंवा विदेहमुक्ती ज्याला म्हणतो, जीवनमुक्ती म्हणजे कसं की या शरीरात असताना मला ज्ञान झालेलं आहे की मी आत्मा आहे, आणि विदेहमुक्त म्हणजे की जेव्हा हे माझं शरीर निघून जाईल, निघताना मला ज्ञान झालं की मी शरीर नाही. हां, तर आपण जीवनमुक्तीचा आनंद घ्यावा की जीवन जगत असताना आपण ह्या गोष्टी चा काय म्हणतात त्याला अनुभव घ्यायला पाहिजे, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. कारण आपल्याला विदेहमुक्तीनंतर माहीत नाही काय होतं काय नाही. पण जीवनमुक्तीच्या आनंदासाठी म्हणजे मी या इहैव तैर्जित सर्गो यात म्हटलेलं आहे गीतेमध्ये की हा जो आवेग आहे, हा आपल्यामधला जो काम क्रोधाचा जो आवेग आहे तो या शरीराचा सहन करू शकतो, सोडून तिथे म्हटलेलं आहे की जो हे सहन करू शकतो हा आवेग, तोच खरा योगी आहे असं भगवंत तिथे म्हणतात. आणि नंतरच्या ह्या शेवटच्या 2-3-4 श्लोकांमध्ये आपण बघितलं की इथे भगवंतांनी ध्यान योगासाठी म्हणून त्यांनी तिथे इंट्रोडक्टरी श्लोक दिले. खूपच इंट्रोडक्शन बेसिक श्लोक आहेत ते, कारण ती फक्त सुरुवात त्यांनी तिथे केली आहे. या 6व्या अध्यायामध्ये आपण आता त्याचं पूर्ण सविस्तर वर्णन बघणार आहोत. तर ही झाली 5व्या अध्यायाची आपल्याला जस्ट थोडासा आपण त्याचा समरी किंवा त्याचा आढावा आपण घेतला. तर आता आपण ह्या 6व्या अध्यायात जाऊ, पण मला वाटतं आपण आता अर्धा तास झाला, कारण हा पुन्हा नवीन जर आपण क्लासमध्ये सुरू केलं तर बरं होईल.
कारण मध्येच कुठेतरी थांबेल ते, कारण 10 मिनटामध्ये आपलं ते गुगल पण संपतं सगळं. तर मला असं वाटलं की इथेच आपण थोडं थांबलो, वाटल्यास किंवा काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊ शकतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.